भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे हे दिल्लीवरून शपथविधी झाल्यानंतर पहिल्यांदा जिल्ह्यात आले असताना त्यांनी पहिल्याच दिवशी भंडारा शहरात फेरफटका मारताना शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांची पाहणी केली। तसेच जागोजागी कचऱ्याचा ढीग असल्याने त्याची विल्हेवाट लावण्याच्या सूचना नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिल्या। सोबतच रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे बुजवायला सांगितले, तर काही ठिकाणी अस्वच्छता पाहता स्वतः खासदार महोदयांनी रस्त्यावर खाली बसून अधिकाऱ्याचा निषेध केला। तर शहराला मिळणारा पाणी हा देखील स्वच्छ आहे की नाही याची पाहणी स्वतः खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी वॉटर फिल्टर प्लांटवर जाऊन पाहणी केली। तर शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पाहिल्यावर खासदारांनी अधिकाऱ्यांना सोबत घेत शहराचा फटका मारत असुविधा लवकरात लवकर सोडवण्याच्या सूचना दिल्या आहेत। आज माझा इथं पहिला दिवस आहे, मी इथं आलेलो आहे आणि भंडाऱ्याची शहानिशा केलेली आहे। सगळे सीओ पीडब्ल्यूडीचे इंजिनियर सगळे इथं माझ्यासोबत उपस्थित आहेत आणि या भंडाराला कसं चांगलं करायचं, गड्डे कसे बुजवायचे, त्याच्यानंतर पाणी आहे, पाणी दूषित आहे, तिथं किडं पडलेलं आहे ते सुद्धा आम्ही बघितलेलं आहे। आपल्या भंडाऱ्यातील शहराच्या लोकांना कसं स्वच्छ पाणी मिळेल याच्याकडे आपण लक्ष देऊ। गड्डे कसे बुजवता येतील, तात्पुरते कामं, गटर लाईनचं कामं इथं झालेले नाही आहेत पूर्णपणे, त्याच्यासाठी तात्पुरती आपण त्याच्यावर करू आणि 2 महिन्यानंतर पावसाळा गेल्यानंतर पूर्ण परमनंट काम इथं होईल अशी ग्वाही आमच्या सीओ साहेबांनी आणि पीडब्ल्यूडीच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी आम्हाला दिलेलं आहे। इथं फिरण्याकरता एकही गार्डन अवेलेबल नाही आहे। आता गार्डन मध्ये गेलेला तिकडे जंगल आहे आणि ऍक्सिडेंट होत आहेत, जिथे तिकडे गड्डे असल्यामुळे इथं ऍक्सिडेंट सुद्धा होत आहेत। त्याला थांबवण्याचं काम आणि त्या पार्कला एक भंडाऱ्या वासियांना चांगली पार्क फिरायला जायला पाहिजे, ते पार्कचं काम करण्याचं आश्वासन इथं सीओ साहेबांनी दिलेलं आहे। तर नवनिर्वाचित खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी शपथविधी आटपून जिल्ह्यात येताच आपल्या कामाला सुरुवात केली आहे, त्यामुळे त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे।